त्याच्या गाडीत बॅगा गाडीचा तर पार ह्याने कचरा केला आहे किशण्यानंतर काय बी ठेवाले कसली बाजारची पिशवी आणल्यात किशने तू आम्ही निघालो बघा आता शिर्डीकडे प्रस्थान केलंय कसं झालं कालचं तुमचं दर्शन सुंदर झालं ना एक नंबर झालंय काही गर्दी ना आणि व्यवस्थित आहे सगळं इथं दर्शन व्यवस्था फक्त मंदिर 11 वाजता रात्री बंद होते त्याच्यामुळे लवकर येत जावं कोणाला यायचं झालं मंदिर तेवढं लवकर बंद होतंय जर कोणाला यायचं असेल तर लवकर यायचं जावा चला तर दाखवतो तुम्हाला आता शिर्डीचे साईबाबा आलो बघा आता नाशिकच्या पुढे आता शिर्डी राहिले 50 किलोमीटर CNG भरायचं आता आणि जायचं आम्ही निघालो होतो बघा तिथून 12 वाजता आता आला एक 5 किलोमीटर राहिले शिर्डी झालं शिर्डीचं दर्शन करता आता आणि आज जायचं रिटर्न गावाकडे चला तर तुम्हाला दाखवतो तर शिर्डी साईबाबाचं मंदिर कृष्णा काला काय नाही मस्त मस्त आलो बघा आम्ही आता गाडी लावली इथं रस्त्याच्या कडेलाच पार्किंग आहे म्हणून मंदिराची गव्हर्नमेंटची. हा आता जायचंय डायरेक्ट साईबाबा मंदिरामध्ये चला तर दाखवतो तुम्हाला मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही म्हण तरी बघू काय होतंय ते आता इकडे थोडं हो का आलंय आता जायला आम्ही मंदिराकडे आता दर्शन रांगेकडे आतमध्ये काय मोबाईल नेऊ दिला नाही पण दर्शन एक नंबर झालं बघा आता झालो आम्ही महाप्रसादाकडे हे प्रसादालय भुका किती लागले तरी कृष्णा सगळ्यात जास्त तुलाच लागले गुंडा एवढं पळाला पुढे धड 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 सगळ्यात मोठा राकेश किशन्या सगळ्यात शेवटाला किशन्या उठतोय चाटून पासून किशन्या पार करते मला सांगाले हे साईबाबा हंडीमध्ये स्वयंपाक बनवलेली मूर्ती इथून तिकडं पैसे देऊ नये म्हणून आपलं जेवण 50 रुपयाला मोठ्या व्यक्तीसाठी इकडं फ्री आहे म्हणून बघू कसं आहे आता त्यासाठी काय पास दिले तर हे फ्री पास आहे ती बघू आता कसलं जेवण आहे त्याला बघा आता जेवणाच्या रांगेकडं त्याला पण पाळीच आहे बघू आता आतमध्ये किती गर्दी आहे मित्रांनो कसे आहे एक नंबर असं हे डायनिंग हॉल आहे बघा जेवण चालू आहे इकडे साफसफाई पण चालू आहे कसं आहे वातावरण काय स्वामीची मूर्ती आहे भारी बालाजीला ते पण इथं नियोजन आणि सुव्यवस्था स्वच्छता एक नंबर आहे बघा जेवणाचा हॉल आहे बघा मित्रांनो इथं जेवण चालू आहे आता महाप्रसादाचं वाटप चालू झालं आहे बघा पहिले सुरू भात वाटला मध्ये हे वाटाण्याची भाजी भोपळा डाळ भात चपाती आणि स्वीटमध्ये एक पेढा होता जेवण एक नंबर आहे बघा जेवण झालती तर ह्यांचे काय अजून किती बारी घातलायच भात होय किसन्या हा शिव्याचं झालंय माझं झालंय शिरूचं बी होत आलं तर त्यानं दमानं जेवाले किसन्यानं 3 बाऱ्या भात घेतले जास्त साईबाबा मंदिरात आल्यावर लुटालुट नाही बघा सगळ्या गोष्टी MRP दराने येत्या पाणी बॉटल 10 रुपये जे काय असेल ते सगळं योग्य दरात आहे नाहीतर बाहेर गेलं की 20 रुपयाची बॉटल 30 रुपयाला 40 रुपयाला असते पण हे तर सगळं MRP दरानं आहे योग्य भाव आहे स्वच्छता आहे सगळं चांगलं आहे बघा इथं फाउंटन वगैरे इथं बाहेर आहे बघा अन्नक्षेत्राच्या बाहेर आम्ही जायला आता गाडी पार्किंगकडे बघा महाग ते साईबाबाची ते हंडा हे करलेली मूर्ती आहे इथे एक फोटो घेतली म्हणलं चला जाऊ आता गाडीच्या पार्किंगकडे कारण जायचं आपल्याला गावाकडं जाता जरा चपलाचं मार्केट दिसलं पोरं म्हणली जरा चपलं कशी आहे ते शुभम काय घ्यायचं कोल्हापुरी तुला काय घ्यायचं गोपाळ होय चपलं तर बाहेर दिसाल ती मला सोलापुरी घ्यायचे तुला काय घ्यायचं बाबू जरा काहीतरी घ्यावं म्हणावं मग हे काय हे 2 घड्याळे घेतले आणि हे बाया जरा करून दाखव बरं एक वेगळाच आयटम दिसला बघा लय भारी होतं बघा बाय कितला आहे 120 काय कमी तिकडे जाताना मग लिहून घाल बरं पहिल्यांदा ही करतील मला कृष्णा घाल गळ्यात कामाची हे गळ्यात घाले बघा सोनं चेक करतील माझी घेतले बघा मी एक साप घेतला आणि 2 पूर्वाला घड्याळ घेतली ती शिरू काय घेतलं तू गाडी आणि गाडी आणि कृष्णानं एक 5 तोळ्याची चेन घेतली आता जर इकडे तिकडे कोण नाव काढलं
हो काय आता आमचं ठरले गावाकडे जायचं तरी पण अजून शुभम म्हणाला कोल्हापूरच्या आहे नदी. करायची ही नदी गाठपुली आम्हाला वाटेन जातात ब्रिज होऊन जायला आम्ही डायरेक्टली गोइंग टू द मॉल. समृद्धी महामार्गाला त्याला आपला ते 1 वर्षाचा ॲन्युअल 5चा टोल चलत नाही मग काय आपल्या फास्टॅगमध्ये बॅलन्स टाकलं आता जाऊ द्या आलोय. हे बघा संभाजीनगरचा रस्ता समृद्धी महामार्गाने आम्ही जायला आता रस्ते तर भारी आहे. टोल 1 किलोमीटरला 4 रुपये टोल आहे म्हणून आवा ढव्य खर्च आहे बाबा हे बिनकामाचं. त्याला गरज नाही त्याला बी एवढा मोठा द्यावा लागलाय बघा. खर्च किती गेलाय? आम्ही आलो बघा आता संभाजीनगरच्या मॉलमध्ये. पोरं म्हणली मॉल फिरू कारण पोरावाला इंदोरच्या मॉलमध्ये लय मजा आली होती म्हणून म्हणले पोरं इथल्या मॉलमध्ये फिरू. पॅन्ट कितीला आहे ती? किती रुपयाची आहे पण ती? पण किती रुपयाची आहे? 4000. चांगलं नाही ठेव कलर मळकट आहे. सर हे काय करते? सर हे बॅक साईड बॉडी मसाज चेअर आहे. हां तर ह्याचे चार्जेस आहेत 10 मिनिटाचे 150, 20 मिनिटाचे 200. हां ठीक आहे, 30 मिनिटचं 350. तर हे सर बॅक साईड जी बॉडी मसाज आहेत हा. 10 मिनिट जे आहे तर 10 मिनिटामध्ये आपल्या बॉडीची जनरल रिलॅक्सेशन होणार आहे. So हा. आपल्या फक्त बॉडीला रिलॅक्स करणार आहे. ओके. So, सर तुम्ही इकडे डेमो बघू शकता. हे कस्टमर आहेत सर. कस्टमर करतात अर्ध्या तासाचे. ठीक आहे, याच्यामध्ये आहे लोअर बॉडी जनरल रिलॅक्सेशन इन टेम्पररी स्ट्रेचिंग झिरो ग्रॅव्हिटी. हा. जे की सर तुम्ही जी झिरो ग्रॅव्हिटी बघताय झिरो ग्रॅव्हिटी म्हणजे की तुमच्या बॉडीला अप आणि डाऊन करणार आहे. ठीक आहे, आणि ह्यामध्ये काही सर पोझिशन आहेत. पोझिशनमध्ये मसाज आहे, हेड मसाज आहे, शोल्डर आहे, नेव्ही आणि नी. सो थँक्यू सर. वेलकम. घंटी वाजू की एक वेळेस बाय. मॉलमधला गेमिंग झोन लय राईड आहे त्या बघा इथं. लेकरासाठी खेळायला एक नंबर आहे. झालं आमचं सगळं फिरून आता निघालो आम्ही आपल्या आपल्या गाडीकडं. तिथून जायचं आहे गावाकडं. शुभम काय खरेदी केला? गोपाळ काय खरेदी केला? पाचोडपाशी एक बार टाकी फुल करून घेतली. एक धाराशिव. बोल शिरू काय म्हणतो? आम्ही आलो बघा आता बीडच्या जवळ गेवराई पास केले. आता तिथून जायचं डायरेक्ट धाराशिव यशोदा स्वीट मध्ये. बाया पेढा किती दिवस राहते? हां होय. कसं आहे बाया? कसं किलो आहे? किती घेतला शुभम? 1 किलो. ओके. कोण अर्धा, कोणी पाव, कोणी एक, जसं हिशोबानं आलो बघा इथं कुंतलगिरीच्या मातोश्री हॉटेलवर. आता जेवायला भूका लागल्या त्या. आता वाजल्या त्या रात्रीच्या किती वाजले तरी? 12:30. 12:30 वाजले त्या. आता काय काय खाणार आहे? व्हेज का नॉन व्हेज? व्हेज खायचं. ओके. गोपाळला सोडलं आम्ही. गोपाळ जा आता. हां गोपाळला सोडलो आम्ही आणि आम्ही निघालो बघा आता गावाकडं. हा आहे बघा आपला धाराशिवमधला छत्रपती शिवाजी महाराज चौक. आता जायचं डायरेक्ट गावाकडं. थेट उंदरगाव. आम्ही आला बघा आता तुळजापूरमध्ये गॅस भरला. आम्हाला ह्याच्यापासून गॅस भेटला नाही. अख्ख्या धाराशिवमध्ये पण भेटला नाही आणि पाठीमागं पण भेटला नाही गॅस. डायरेक्ट इथंच टाकी फुल करला बघा. आलो बघा आम्ही आता तोरणपाटीला वळालो आम्ही आमच्या गावाकडं. आता वाजले तर रात्रीच्या 3. फायनली आम्ही आलो बघा आमच्या गावामध्ये. पोरं झोपली ती. कृष्णा उठ रे. शिव्या पुरी जाऊ देतोस काय? उठ.